शुभ संध्याकाळ मंडळी, शुभ संध्याकाळ. मी स्वप्नील कात्रड तुमचं स्वागत करतो आपल्या लाडक्या आणि आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, आज आहे सोमवार, आठवड्याचा पहिला दिवस आणि आपली कामाची धावपळ चालू आहे. आणि आज काम करता करताच बोललो तुमच्याशी व्हिडिओ स्टार्ट करूया आणि बोलूया. रोज सकाळी आपलं नाश्ता करताना, जेवताना असंच व्हिडिओ तुम्हाला दाखवतो मी. पण आज बोललो चला काम करता करता व्हिडिओची सुरुवात करूया, मग कामही करूया आणि तुमच्याशी बोलूया देखील. तर मंडळी, आज आहे सोमवार, आठवड्याचा पहिला दिवस आणि मुंबईत जोरदार असा पाऊस आला नाही, पण एक रिमझिम 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 अशी पावसाची सुरुवात झाली आहे खरी. सकाळी पण थोडा पडला, म्हणजे असा आहे, असा जोरदार सोसाट्याचा पाऊस वगैरे असा अजून तरी काय नाही आहे. आता गावी किती लागतो आहे त्याचं काय आपल्याकडे अपडेट्स नाही आहे. बातम्यांना जे बघून कळतं तेवढीच अपडेट्स. तर बाकी काय चाललं आहे मंडळी? बाकी मजेत? कसं चाललं आहे? तुम्ही जर कोणी शेती करत असाल तर काय भात लावणी वगैरे झाली, उरकली की काय चालले? अजून शेतीची कामं चालली आहेत? मला वाटतं बहुतेक भात लावणी झाली असेल कदाचित, असं मला वाटतं. कारण आम्ही जेव्हा मुरड्यात होतो ना त्यावेळेला बहुतेक लोकांची चालू होती आणि आता मला वाटतं संपली असेल तर कदाचित, काय माहिती, मे बी. बाकी आपलं काय नोकरदार वर्ग, तर आपण काय आपलं काम चालूच आहे. कुणाचं व्यावसायिक असेल तर काम व्यवसाय करणं चालू असेल. सगळं माणूस धावपळ, प्रत्येक माणूस बिझी आहे. गावाकडचा, शहरातला, सगळाच माणूस बिझी आहे. आपण म्हणतो शेतकऱ्यांना थोडासा टाईम भेटतो, पण शेतकरी जेव्हा असतात तेव्हा दिवसरात्र काम मेहनतच करत असतात. थोडासा आराम भेटला तर कदाचित भात लावल्यानंतर थोडासा आराम भेटला तर, नाहीतर काही नाही, गुरांकडे जाणं हे ते सगळं चालूच असतं. काही ना काहीतरी कामं चालूच असतं. असे एक ना बरेच धंदे असतात. आमचा नोकरदार लोकांचं पण हेच हाल आहेत. असं बाकी काय चाललं आहे मंडळी? छान मजेत ना? आता मस्त गाणी ऐकूया जरा. बोलतो तुमच्याशी असं टप्प्याटप्प्याने मध्ये. आज थोडं बोलूया आपण. तुम्हाला बोललो की आता बोलूया थोडं वेळाने बोलेन तुमच्याशी. पण नंतर मंडळी कामात एवढा गुंतून गेलो ना, आत्ता असं काम संपलं, 12 वाजून गेले आणि आत्ता असं काम संपलं आहे. कामात वेळच मिळाला नाही. एकदा का तुम्ही कामाला लागलात ना की गुंतूनच जातो. सकाळचं पण असं होतं की कधी वाटतं असं दुधाच्या लाईनवर टाकताना पण व्हिडिओ बनवावा, पण एकदा त्या कामात गुंतलं ना की मग असं वाटतं फटाफट आधी काम उरकूया आणि त्यातनं मोकळं होऊया. मग व्हिडिओची अशी आठवण राहत नाही. मग सगळं बोलणं विसरायला होतं. पण ठीक आहे, असो, काही हरकत नाही. आपल्याला जेव्हा वेळ भेटतो तेव्हा आपण बोलतोच, तुमच्याशी संपर्क साधतोच. मग काय चाललं आहे? आणि छोट्या रील्स पण बनवतो मी, जेणेकरून थोडंसं तुमचं मनोरंजन व्हावं माझ्या माध्यमातून, म्हणजे माझ्याकडनं तुमचं मनोरंजन व्हावं. हां, सध्या आपल्या ब्लॉगमध्ये काही कंटेंट्स नसेल, पण आपल्याकडनं थोडं मनोरंजन व्हावं म्हणून शॉर्ट्स व्हिडिओमध्ये मी थोडं जोक्स क्रॅक करण्याचे प्रयत्न करतो. आता कितपत तुमचं मनोरंजन होतं आहे, कितपत तुम्हाला हसायला येतं, तुम्ही कमेंट करा, लाईक करा, त्याच्यावरनं कळेल मला. तुम्हाला लाईक नसेल करायचं तर ॲटलिस्ट कमेंट करा मंडळी. आवडत नसेल तर मला ते डिसलाईकसुद्धा करा. असं उलटा थम आहे ना, त्याचं पण हे करा, पण करा. कारण काय माहिती का, तुमचं कमेंट्सनं मला उत्साह वाढेल ॲटलिस्ट. कारण मंडळी, मी आता ना बरेच जणांचे ब्लॉग बघतो ना, तर बाप रे बाप, म्हणजे त्यांनी व्हिडिओ पोस्ट केल्या ना जवळजवळ अर्धा तासात त्यांच्या जवळजवळ 30-40 हजार व्ह्यूज जातात. आणि मी व्ह्यूज करून ना 2-3 दिवससुद्धा ना म्हणजे 10च्या पुढे पण व्ह्यूज जात नाही ब्लॉगच्या. असं का होतं आहे कोण जाणे? का माझ्या व्हिडिओमध्ये कंटेंट नाही आहे, का माझा व्हिडिओ बनवण्याचं थोडासा मार्ग चुकीचा आहे, किंवा प्रेझेंटेशन चुकीचं आहे, किंवा एडिट करताना काही प्रॉब्लेम होत आहेत? तर नक्की सांगा मंडळी. कारण मी खूप आता झालं, माझे व्हिडिओज यूट्यूबवर भरपूर झालेत, पण त्या मनाने प्रतिसाद खूप कमी येतो. कधी मन नाराज होतं, खट्ट होतं आणि असं वाटतं आता नको करायला, आता बस करायला, थांबायला हवं यामध्ये. पण नंतर मग परत दुसऱ्या दिवशी अरे नाही, चला आपण काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करू आणि नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करू आपल्याकडनं. पण तसं होत नाही. हो, पण असं नाही, आपले प्रयत्न नाही थांबवायचे. कारण ही एक आवड आहे, हे एक पॅशन आहे. आणि मला फार आधी नव्हतं ते, जेव्हा मी फार यूट्यूबवर उशिरा आलो, यूट्यूबचे व्हिडिओ वगैरे जास्त बघायचं नाही. पण नंतर गाणी बघायला लागलो, नंतर मग लोकांचे
व्लॉग बघायला लागलो, त्यातले कंटेंट बघायला लागलो, तर आपल्याला बघा दुसरे ट्रॅव्हल व्लॉग, नुसतेच ट्रॅव्हल व्लॉग वगैरे बनवता येणार नाहीत किंवा फूडचे सुद्धा बनवता येणार नाहीत. पण लाईफस्टाईल ठीक आहे, आपली लाईफस्टाईल डेली कशी असते, सामान्य माणसाचं रुटीन कसं असतं ते दाखवण्याचा एक ॲटलिस्ट प्रयत्न असतो. बघू त्या माध्यमातून तुमच्यापर्यंत किती पोहोचता येते तुम्हाला. तरी पण मी व्हिडिओ बनवणं काही थांबवणार नाही आहे, व्हिडिओ करतच राहणार, त्यासोबत शॉर्ट्स व्हिडिओसुद्धा करत राहणार. बघू एक ना एक दिवस तुम्ही नक्कीच प्रतिसाद द्याल, चांगला प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा बाळगतो. आणि सध्या तरी या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.